सर्वकालीन वाघनख पाहण्यासाठी एकच गर्दी झाल्याचं पाहायला मिळालं। संग्रहालयामध्ये जाऊन 20,000 जणांनी आतापर्यंत ही वाघनख पाहिलेली आहेत। साताऱ्याच्या छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये वाघनखांचं प्रदर्शन करण्यात आलंय। ही दृश्य आपण पाहतोय साताऱ्यामधून। साताऱ्याच्या संग्रहालयात या वाघनखांचं प्रदर्शन करण्यात आलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयामध्ये या वाघनखांचं प्रदर्शन आपण पाहू शकतो। त्या 19 जुलैला साताऱ्यामध्ये दाखल झाली। 20 तारखेला या शिवाजी संग्रहालयामध्ये सर्वसामान्यांसाठी ही वाघनख बघण्यासाठी खुली करण्यात आलेली आहेत। जवळपास आतापर्यंत 20,000च्या वर लोकांनी, नागरिकांनी, शिवभक्तांनी ही वाघनख बघितलेली आहेत। माझ्यासोबत काही राज्यभरातून आलेले शिवप्रेमी आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊयात काय नेमक्या भावना आहेत। कुठून आलात? मी पुण्याहून आलोय। अतिशय आनंदाची आणि गर्वाची गोष्ट आहे की आपले महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे, राज्याचे आपले छत्रपती शिवराया यांनी जे 1700 शतकातली जी नख फक्त ऐकून होतो की लंडनच्या विक्टोरियाच्या आणि अल्बर्टच्या म्युझियम मध्ये जे ठेवली होती, पण ते आज साक्षात आपल्या महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे आणि आपल्या महाराष्ट्राला पण गर्व आहे। खूप छान वाटतं इथं बघायला आलं की असं वाटतं की आपण त्या काळात गेलो आहे ज्या काळात शिवाजी महाराजांनी जे सर्व केलं असेल। खूप अभिमान वाटतो त्यांचा की आज त्यांच्यामुळे आम्ही इथं बघायला आलो आहोत। खूप अभिमानाची गोष्ट आहे जे शिवाजी महाराजांनी वापरलेले वाघनखे आज पाहायला भेटलेत। ते इथं व्यवस्थितरित्या ठेवण्यातही आलेले आहेत। शिवशस्त्र शौर्यगाथा अंतर्गत वाघनखे यांचे प्रदर्शन जवळ 4था दिवस आहे। आज जवळजवळ 20,000 लोकांनी भेट दिलेली आहे। त्यामध्ये शाळेची मुले आहेत आणि इतर बाहेरगावी सुद्धा मुंबई, पुणे, हैदराबाद याकडचे सुद्धा लोक आपल्याला पाहण्याकरता आलेले आहेत। 10 रुपये शुल्क या सर्वसामान्य नागरिकांसाठी ठेवण्यात आलेलं आहे। साई सावंत, पुढारी न्यूज, सातारा।